ग. काय इथे ये. इथं ये. तू काय रात्रीची झोपेत चालतेस? रात्रीची इथे काय करतेस? नाही म्या ते अहो पर तुम्ही इकडे काय करताय एवढं रात्रीचं? मी ते तू मला विचारतेस मी इथं काय करतोय? मी या घरचा मालक आहे माहिती आहे ना. मी कुठल्याही वेळेला कुठेही जाऊ शकतो. तुझं काय ग? काय करतेस इकडं? अहो म्या का नाही ते अधिपतींची चौकशी करायला आलते. चौकशी? या वेळची? हा. कसली चौकशी? कोण आहेस तू? हा? पोलीस आहेस? चौकीदार आहेस? मग कसली चौकशी? अहो ते अधिपतीसनी लागले का नाही मग ते झोपलेत का नाही त्यासनी बघायला ते म्हणजे त्यासनी काय पाहिजे का नाही ते बघायला ते म्या. हा इथे इथं ये. हलायचं नाही इथून. आजारी आहे की नाही तू? होय. एवढी मोठी जखम झाली आहे त्याच्या पायाला. हा. दमलाय की नाही दिवसभर तो? डॉक्टरने औषध दिलंय. हा. त्याच्यात झोपेची गोळी आहे. होय. म्हणजे झोपेची गोळी घेऊन झोपलाय ना तो? हा. मग जो माणूस झोपेची गोळी घेऊन झोपलाय त्याला तू उठून काय विचारणार? तुमची झोप लागली का असं? ही चौकशी आहे? हा खरंच की एखाद्या माणसाला झोपेतून उठवून कसं विचारायचं का नाही का तुमसनी झोप लागली का नाही? मग कळते ना? हा. नशीब. चल झोप जा. होय पर ते ताई. ताईचं काय? तिचं काय? तिला झोपेतून उठवायचंय? नाही. सांगू तिला घरभर भटकतेस रात्रीची म्हणून सांगू उठवून? नाही. निघ मग. चल चल जा झोप जा. हा जाते. लवकर पटकन निघ. बुवे घे चहा आणलाय. तुझ्या आजचा पहिला चहा प्यायला बिगर आमचा दिवस काही चांगला जात नाही. हे घे तू पण घे. बरं सुनबाई झोपल्या होत्या ना व शांत? तुझं लक्ष होतं का नाही? होय म्हणजे अगं चांगली झोप लागली होती. म्हणजे खोलीतच होती. हा मग बरं आहे. पण काय ग त्यांनी भेटायचा हट्ट नाही केला? हट्ट बरा करेल ती. आणि तिचा त्यो हट्ट पूर्ण कसा होईल ताई? म्हणजे अगर रात्रभर मी अधिपतींच्या खोलीच्या बाहेर पहारायला उभी होते. रातभर डोळ्याला डोळा लागला नाही बघ. पण हे तुला कोणी करायला सांगितलं होतं? आम्ही तर चंचीला सांगितलं होतं. हा म्हणजे अगं ते हा चंचीच होती. मी फक्त तिच्या शेजारी उभी होते. ती बी बिचारी रातभर झोपली नाही ग. पर बरं केलंस बर का ताई. तू तिला चांगली शिक्षा दिलीस. आता ती तुझ्या परत नादालाच लागणार नाही. आता जास्त बडबड करत बसू नगस. जा अधिपती उठलेत का ते बघ आणि त्यासनी सांग आम्ही चहा नाश्ता घेऊन त्यांच्या खोलीतच येतोय देवीच्या पाया पडून. आज त्यांचा नाश्ता त्यांच्या खोलीतच होऊ दे. वय वय जाते आणि सांगते त्यासनी. बुवे मी काय म्हणते आता मिळाली की तिला समज बस झाली शिक्षा. अधिपती चिडेल उगाच तुझ्यावर. अधिपतींना आम्ही सांभाळून घेऊ. त्यासनी माहित आहे आम्ही उगाचच कोणाला बी शिक्षा करत नाही. आम्हाला फक्त एवढंच बघायचं आहे की आम्ही जी शिक्षा दिली आहे ती सुनबाई पाळत्यात का मोडत्यात ही त्यांची परीक्षा आहे. अधिपती अहो तुम्ही या पायावर जोर देऊन चालू नका. अजून बरा होतो ना पाय. अहो बराच झालाय तो. आता काहीच दुखत नाही मला. नीट चालतंय ते. हे काय बघितलं की तुम्ही?
अहो काल तुम्ही एवढं पायावरनं हात फिरवला लगेच बरा झाला देऊ. त्या बँडेजला घाबरू नका. हे आपलं दांडकं बँडेज बांधलंय त्या डॉक्टरनं आईसाहेबांनी घाबरून त्यांच्या समाधानासाठी म्हणून. बाकी मला काय प्रॉब्लेम नाही. मी बांगडा बी करू शकतो. काय फायदा आहे लागलंय या पायाने भांगडा करून काय होणार आहे. आज जरा लंगडा बांगडा आहे. चला चला आपण काळजी घ्यायला पाहिजे. बसा इकडे उगाच नाचू नका लगेच. बरा झालाय म्हणून. अहो, खरंच बरा झालाय. काही नाही काही बोलू नका. शांत बसा. अजिबात हालचाल करायची नाहीये. तुम्ही निवांत बसा. मी निघते आता. रात्री कसा डोळा लागला मला कळलंच नाही. परत कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. हा ओ थांबा की जाऊ नका लगेच. अहो ऐका माझं. मी निघते. ओ, मी निघतेय. शांत बसा. हलू नका आणि जागेवरून नाचू वगैरे नका. आराम करा. नाही जाऊ की जाऊ जाऊ जाऊ. एक तर त्या कडीला हात पुरत नाही तुमचा. सॉरी पण तुम्ही उघडा ना दरवाजा आणि बघा ना कोणी नाहीये ना. आपल्याच घरात असं लपून छपून वावरायला चांगलं वाटत नाही मास्तरीनबाई. तुम्हाला माहितीये ना काय परिस्थिती आहे. प्लीज प्लीज मी हात देते तुम्हाला. बघा ना प्लीज द्या. हे बघा पायाला लागले म्हणून हात पकडायची गरज नाही. असंच हात पकडणार असलं तर काय आयुष्यभर आम्ही तुमच्या हातात हात द्यायला तयार आहे. काय अधिपती. वाटलं तुमचं. अधिपती ओ अधिपती उठलाय का. हे मावशी 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 त्यांना जर कळलं ना मी इथे तर ते नक्की भुवनेश्वरी मॅडम सांगणार. मग भुवनेश्वरी मॅडम मला खूप ओरडतील. खूप रात्री ना मी तुम्हाला भेटून लगेच जायला पाहिजे होतं. मी कशाला थांबले. अधिपती अधिपती सकाळची औषधं घ्यायची ती. अधिपती काय रे बाई. अधिपती मी काय नाही केलं. पायावर पाय दिलीस माझ्या. नाही मी काय नाही केलं. कातकीने तोडलीस माझा पाय आणि एवढ्या जोरात कशाला वरडायला लागल्यास. हा एखादा माणूस बिचारात जायचं की कचकन हार्ट अटॅकने एवढ्या जोरात वरडायला लागल्यास. आवा अधिपती तुम्ही दार उघडत नव्हता म्हणून मी दार वाजवत होते. उगा मला आवाज आला होता तुझा. खरं दारापतूर पोचायला उशीर लागतोय लगडी घालत घालत. अहो मग ओ तर द्यायची. वो कशाला द्यायची येतच होतो. मग कशाला हो द्यायची. बरं हे बघा असं दारात उभं राहू नका. सा तुमचं पाय लागलंय का नाही. तुमचा पाय दुखत असेल हाय की नाही. आणि हे बघा ताईनं मला का नाही पाठवलं होतं तुम्हाला बघाय का तुम्ही उठलायसा का नाही. आणि हे बघा ताई आहे का नाही चहा नाश्ता घेऊन यायली हा तुमच्यासाठी. आणि मी अभि येणार आहे. आईसाहेब स्वतः येणार तिथं हात चहा नाश्ता घेऊन आत्ता. असं का दचकायला असा. आणि तुम्ही माझी वाट का धरून बसलाय साशी. वाट कुणी अडवले तुझी. अगं ते मला नीट उभा येणं म्हणताना मी असं धरून उभा. आता ताई बी येणार आहे मी अभि येणार आहे नाश्ता घेऊन. आत कुठं कशाला जातेस तू. जाऊ नको. आत कुठं झाली आता उठलोय मी. दिसाली का नाही. हा आता दात बीत घासलेला नाहीत अजून. मला आवरायचं आहे. तू माझ्या कानापाशी बुनबुन 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 करशील मग मला काय आवरायला सुधरत नाही. तुझा मी येतो आवरून मग. हा जा तुझा. हा ठीक आहे जाते मी. जा तेच म्हणतोय तुला. जा तांब्या भांड राहिलं इकडे. बेडूक कुठे आहे बेडूक. कुठे आहे बेडूक. तिकडं इकडे कसं आलं. ती खिडकी जवळ आहे ना. खिडकीतून उडी मारून आला असणार तो. एवढ्या वर कसं आलं तू. कुठे दिसेना मला. अशी उडी मारून गेला असणार का तू खिडकीतून. आता गेला बहुतेक तो. पण असं कसं गेलं. कुठे गेलं. कसं गेला कुठं. तू त्याला विचारत कसा गेला कुठे गेला. जातीस विचारतीस काय. बरं जाऊ दे गेला ना. गेला भांड घेते. काय नाही मला पण नाही दिसला. तिकडे गेलो. खाली बस खाली बस. नाही मला भ्या वाटते. अगं घाबरून कसं आलं. तू बाहेर काढ बेडकाला. माझ्या पायाला लागला नाही तर मीच काढला. तू खाली बसून बघता ना. पहिले खाली बस. मला भ्या वाटते तिकडे जायला. तू घाबरू नको. बघ माझ्या पायाला लागलंय. मला त्याला बाहेर काढता येणार नाही. तू जरा बाहेर काढ नाही तर खोलीतच राहून जाईल. जरा पुढे जा. कुठे आहे पुढे जा बघ. पुढे जा.
गेला गेला कसं इकडे आलं? गेला इकडून दारातनं बाहेर गेला उडी मारून जाता गला सोडवून गेला यो. अहो काय बोलताय तुम्ही? होय जाताना असं टांग मारली ती गला सोडला की यो. हा ठीक आहे. अहो हात तर इकडे होता तिकडे कसा गेला? काय झालं असं? कशी गेली गंमत कशा बिडुकुड्या मारायला लावल्या म्हणजे व्यायाम करायला लावला का नाही तुला मी बरोबर सकाळ सकाळ काय अधिपती याच्यासाठी केलं वय समजा. हा मग काय तुम्ही भी नाही नाही जा आता तू मी बी जरा व्यायाम करतो व्यायाम केलेलं बरंच ते सकाळ सकाळ पाय मोकळे होते तू बी करत जा का जरा मेंटेन राहशील आहे का नाही हा तुझा आणि आई साहेबांनी सांग मी नाश्ता करायला बाहेर जातो म्हणून हा वय वय व्यायाम तर करायच पाहिजे. करायलाच पाहिजे रोज मी व्यायाम करतोय म्हणताना तर पाय माझा फडदिशी बारा झाला तू एवढं पायावर पाय देऊन मी नाही पायावर पाय दिला. बरं असू दे काळजी घ्या बरं का तुम्ही. जाते. थोडक्यात वाचल्या मास्तरीन बाई आणि आम्ही बी पण हे भारी वाटायला बरं काय बी असून दे हे असं टेन्शन कोण बघल काय हे अशी भीती हे खरंच भारी वाटते. हे राहिलंच होतं की आपल्या स्टोरीत चोरून चोरून भेटणं त्याची बी मजा घ्यायला मिळाली म्हणा आज. मास्तरीनबाईंचं बी काळीज असं धाड 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 माझं बी काळीज धाड 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 खालवर होत होतं नुसतं मावशी आली तेव्हा गा पण मजा आहे खरंच मजा आहे. मास्तरीनबाई म्हणल्या ते बरोबरच आहे म्हणा 2 दिवसाचा प्रश्न आहे. आईसाहेबांनी सांगण्यात काय अर्थ नाही कशाला सांगायचं आहे की नाही पण एवढी रिस्क घेऊन बी मनातलं काही बोलायला तयार नाहीत राव आणि आम्ही आपलं परत परत त्यांच्या प्रेमात पडा लागलो डुंबा लागलो डुबुक डुबुक. मास्तरीनबाई एवढी रिस्क घ्यायला लागलाय तर एकदा मनातलं धाडदिशी बोलून तर टाका मग बघा तर तिथनं पुढे आम्ही तुमच्या बरोबर अख्खं आयुष्य घालवायला एका पायावर तयार आहे. बल्ले 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 गोड 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 गार 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 पुला तला तला मध 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 बल्ले बल्ले. काय सुन बाई हा लक्ष कुठं आहे तुमचं? बघता एकीकडं चाललाय दुसरीकडं काय? सॉरी सॉरी सॉरी. तुमचं सॉरी ठेवावं तुमच्याकडं. तुमच्या सॉरीचा आम्हाला लई कंटाळा येतो. आम्हाला आधी सांगा तुम्ही हिथं काय करताय? हा तुम्हाला आईच्या खोलीत झोपायला सांगितलं होतं ना व इकडं तिकडं कुठं फिरताय? तुमची शिक्षा अजून संपली नाही. हो मला कल्पना आहे त्याची पण मी आजींना शोधत होते. हा तिला कशाला शोधताय तुम्ही? मी म्हणजे अगं मी फुलं आणायला गेले होते तुला पाहिजे होती ना व घे. हो मला पाहिजे होती फुलं. थँक्यू थँक्यू. चल चल पूजा करायची आहे ना मग तुला. हो चल. जावा जा रे तू. हा ओंक्या बोल. बाबा कशी आहे तब्येत? पाय बरा आहे का आता? अरे बाबा एवढं काय झालेलंच नाही आहे उगाच सगळ्यांनी का नाही एवढं सिरियसली घेतलं तेवढं भाऊ केला त्याचा उगाच टेन्शन घेतलं रे घरच्या लोकांनी काय झालेलं नाही. असं कसं बाबा? आता घरचे म्हटल्यावर काळजी तर घेणारच ना. आणि तूही काळजी घे, लाईटली घेऊ नको. आपण काय लाईटली घेत नसतोय. काल रातच्याला तुम्ही जी मदत केली दोघा कार्यकर्त्यांनी ती बी काय लाईटली घेतलेली नाही आम्ही. मास्तरीनबाईंनी शिडी बिडी लावून दिली तुम्ही हा त्यासाठी ट्रक भरून थँक्यू. बस का आता थँक्यू म्हणून पर्क कर आम्हाला तू. परका नाहीस रे भावा आपला भाऊ आहेस तू पंक्या. बरं आजचं कसं काय काम काय नियोजन लावायचं फॅक्टरीतलं? चाललंय भावा तू काळजी करू नको. पण आपलं ते नवीन प्रोजेक्ट आहे ना त्याच्या काही फाईल्स आहेत त्याच्यावर तुझ्या सह्या करायच्या राहिल्यात. आणि आपले कामगार आहे ना त्यांचे पण पगार डिस्बर्स करायचे आहेत. तर तुला जमेल का इकडे यायला? मग काय आता यायलाच लागणार आहे. येतो की. नाही भावा तुझा जर पाय बरा झाला असेल ना तरच आहे. नाहीतर मी सगळ्या फाईल घरी घेऊन येतो ना.
म्हणजे घरून काम करणंही शक्य आहे आपल्याला. नाही नाही, मी करतो म्हणलं ना. ते कसं आहे, उगाच घरात बसून राहिलं की नाही दुखणं उगाच वाढत राहते. कामात राहिलेलं बरं आहे. बरं बरं, जमत असेल तर ये, नाहीतर मी येतो घरी. नाही नाही, येतो म्हणलं ना. ठेव फोन, चल आलोच. हं? बरं. सरकार नाश्ता. थँक्यू. तुम्ही केला नाश्ता? आम्ही केला, पण तुम्ही आता बसा. पायावर जास्त ताण देऊ नका. बसा इकडे. अहो, काय ताणबीन काय येत नाही नाही, बसा बसा. हा, नाश्ता नाही. करून घ्या. अहो, एवढं काय नाही लागलं. एवढं काय लई दुखत नाही. आता मी बघितलं की चालू. मी आत्ता बाहेर बी जाऊ शकतो, काय नाही. हा, नाही नाही नाही, अजिबात नाही. आता 2-4 दिवस कामाचं नाव बी घ्यायचं नाही. अहो, तुमचा पाय बरा होऊ दे की. हा, आणि डॉक्टरनी सांगितलं की पाय बरा झालाय की मग तुम्ही पडा बाहेर. अहो तसं नाही. आता बघा, मी गाडीत बसून जाणार, गाडीत बसून येणार. एवढं काय, तिथं बी ऑफिसात बसूनच राहणार आहे मी. तरी बी काही गरज नाही. अहो आईसाहेब, खरंच महत्वाचं काम आहे ते. पेंडिंग राहून चालणार नाही. कामगारांची पेमेंट आज काढायचे आहेत ना. काय नाही, कामगार थांबत्याल. त्यांना माहिती आहे की तुमच्या पायाला लागले एवढं ते. हा, आणि बाकीची जी काही कामं असतील ती घरनं पण करता येतील. आणि जी काही बँकेची कामं आहेत सांगा की ओंक्याला. हा, सांगा करायला. नाही, पण मला असं वाटतं की ह्या टायमाला मी स्वतः हजर राहिलेलं बरं आहे. कारण हे सगळे महिला कामगार नवीन आलेले आहेत. त्यांचं पहिलं पेमेंट निघणार आहे यावेळी आपल्याकडनं. मी हजर असलो की कसं टेन्शन नाही. तुम्ही उगाच काळजी करू नका. मी टाममध्येशी जाणार, थांबमध्येशी येणार. तुम्ही का नाही एकदम आमच्यावर गेलाय बघा. एखादी गोष्ट ठरवली मग मागे हटायचं नाही. वर्ग कोणाचा आहे? बरं, ठीक आहे ठीक आहे. एवढं असेल तर तुम्ही जावा, पण काय जरा काळजी घ्या. हा, काळजी घ्या. होय. सुनबाईनी उद्योग करून ठेवलाच आहे. तुम्ही आणखीन उद्योग करू नका. जाऊ दे आता, तो विषय जाऊ दे. आम्ही जो काही निर्णय घेतलाय तो तुम्हाला आवडला नसणारच आहे. पण तुम्हाला बी माहित आहे, आमचा सगळ्यांना समान न्याय असतोय. जो कोणी चुकल त्याला शिक्षा तर भोगावी लागलच. आम्ही बी तयार असतोय की आमच्या चुकीची शिक्षा भोगायला. तुम्हाला तर माहीतच आहे. हा, ते माहित आहे. आणि दुसरं म्हणजे आम्ही त्यासनी एवढं सांगितलं होतं तरी बी ते ऐकल्या नाहीत. म्हणून आम्हाला जरा वाईट वाटलं. एक वेळ आम्ही त्यासनी माफ बी केलं असतो, त्यासनी बी राहत नसर. चुकून या खोलीत आल्या नव्हत्या नव त्या. नाही म्हणलं, चुकून खोलीत आल्या नव्हत्या नव. ते ना. हा ओंक्या. भावा सॉरी, तुला परत एकदा डिस्टर्ब करतोय मी. भावा, ते आपल्या मुंबईच्या क्लायंटचा कॉल आला होता. त्यांना ना व्हिडिओ कॉन्फरन्स मीटिंग घ्यायची आहे आणि ती फॅक्टरीमधून. तर तुला येणं शक्य होईल का इकडे? हां, बरं. काय कवा कवा मग ते करायचं? भावा, जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर करावं लागेल. आलो 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 मी. अहो, आलो आलो काय, कुठं निघालात? आता अजून एक महत्वाचं काम आलं. ती आपली मुंबईचे क्लायंट आहेत का नाही, त्यासनी ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर काय मीटिंग करायची वाटतं. मग ती तिथं जाऊन केलेलीच बरी होईल फॅक्टरीत. बर, तिथं ते प्रॉडक्ट वगैरे त्यासनी डिस्प्ले करायला बरं पडतंय. कामगारांचे पेमेंट बी आहेत, 1-2 फायलींवर सह्या ठोकायच्या. मी जाऊन येतो की. बर बरं, जावा तुम्ही, पण आधी नाश्ता करून जावा. नाही, नाश्ता नको. तिकडे आपल्या कॅन्टीन मध्ये मिसळ खातो की ना तुकडा. नंतर कुठं खाताय तुम्ही? काय नाही खाणार. अहो नको आई साहेब, नाही खरंच नाही मला नाही झालाय नाही लेट. नाही नाही नाही. अहो, अहो. हा. तर कसं बरं वाटलं? रोज भरू आम्ही तुम्हाला. हं? मला लहानपणचीच आठवण झाली. हा सरगम मॅडम, बोला. अहो मॅडम, अधिपतींच्या पायाला लागलं असं कळलं मला. बरे आहेत ना ते? हा, आता तब्येत बरी आहे, म्हणजे जखम आहे पण बरेच आहेत म्हणायचं. मॅडम, मी त्यांना भेटू शकते का? म्हणजे त्यांना एवढं लागलंय तर ऍटलीस्ट एकदा भेटले असते ना. तर ते घरात असतील तर नव, ते गेलेत फॅक्टरीत. अहो, फॅक्टरीत का गेलेत ते? त्यांना एवढं लागले आणि तुम्ही त्यांना जाऊन कसं दिलं फॅक्टरीत? हा, पण आता काय आहे, कामाचा याप पण वाढलाय, आम्हाला पण नाही म्हणता आलं नाही. आणि ते काय ऐकतात वय, गेले फॅक्टरीत. अहो मॅडम, बरं मग मी निदान फोन करू त्यांना? नाही नाही, तुम्ही त्यासनी फोन करू नका, ते कामात असतील. बरं ठीक आहे, पण मग तुम्ही निदान त्यांना कळवा की मी विचारले. हो हो, सांगतो आम्ही. बरं.
आणि हो मॅडम, एक महत्त्वाचं विचारायचं होतं. आपण गाण्याचा क्लास कधीपासून सुरू करणार आहोत? म्हणजे तुम्ही म्हणालेलात ना की अधिपती गाणं शिकायला तयार झालेत, म्हणून विचारलं. हा, ते सगळं करायचंय आपल्याला. म्हणजे पुढं मग सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. पण काय सगळ्या गोष्टी एकामागं एक अशा काही घडतायत, ते इतका गोंधळ होतोय. त्यात फॅक्टरीचा याप बी वाढलाय. या सगळ्यातनं अधिपतीनं खरंच येळ मिळना झालाय. आणि या सगळ्यातनं येळ कसा काढायचा, त्यांना कसा काढायला लावायचा, हे आम्हाला कळणं झालंय. बरं, आपण मॅडम, आपण जे सगळं ठरवलंय ते कसं होणार? हा, ते तर आहेच. पण बघू आता, अधिपतीनं कसा येळ मिळेल तसा गाणं शिकायला पुन्हा सुरुवात करतील ते. तेव्हा बघूया आपण काय करायचं ते. हा, ठीक आहे मॅडम. मॅडम बोलल्या नाहीयेत, पण त्यांची इच्छा आहे. काहीतरी करावंच लागेल.